वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज गणपतीचं पण वार आहे आणि आज कालाष्टमी पण आहे। आज काही कालभैरव बाबांचा जो काय आपला आशीर्वाद आहे ते बघूया कालाष्टमीचा। आपण त्यांची ब्लेसिंग घेतोय। कालभैरव आज माझ्या जे सोल परिवार आहे त्यांच्या मागे काय असेल त्यांचं घरातलं काय वाईट ते बाहेर काढा, निगेटिव्ह एनर्जी असेल ते मूव करा। कालभैरव बाबा त्यांचं काय असेल सोल परिवाराचं माझ्या निगेटिव्ह एनर्जी मूव करा, काय असेल ती कालभैरव। हे बघा, हे देतचं कार्ड आहे, म्हणजे ह्याच्यावर कोण आहे? कालभैरव आहे। कालभैरव म्हणजे कोण? मृत्यूच्याच ह्याच्यावर येतं। तर कालभैरव कोणाचं? हे शंकराचं। आणि शंकर आपलं मृत्यूचं हे कोण करतं? शंकराच्या हातात असतं। म्हणजे बघा हे कालभैरव आणि ही क्वीन ऑफ वॉन्ड्स ही कालीमाता, म्हणजे जिथे कालभैरव असतो तिथे कालीमाता येते। म्हणजे कालीमाता आणि कालभैरव या दोघांचा पण आशीर्वाद येतोय बघा। म्हणजे देतचं काढायला म्हणजे जे तुमच्या आयुष्यातलं सगळं जुनं आहे ते सगळ्याचा नाश करतोय कालभैरव। निगेटिव्ह एनर्जी काय घरात तुमच्या वास्तुदोष आहे, पितृदोष आहे बघा, कालभैरव सगळं देत आले, म्हणजे सगळं चा नाश होतोय आणि सगळं रिबर्थ होते। आणि कालीमाता पण नाही बघा, कॅट आली, ब्लॅक कॅट, म्हणजे आपलं न्यू ट्रान्सफॉर्मेशन होते। आणि तुमच्या आयुष्यातून जे काही ना जुने ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्या लोकांना कालीमाता आणि कालभैरव त्यांचं कर्मा रिटर्न्स होणार आहेत त्यांना, ज्यांनी काही तुम्हाला त्रास दिला ज्या लोकांनी। हे बघा कालीमाता आणि भैरव बाबा दोघांचं, म्हणजे हे बघा। आणि नंतर द टॉवर्स म्हणजे जे तुमच्या आयुष्यात जे टॉवर आले होते ते आता टॉवर संपत आहे आणि न्यू बर्थ होते तुमच्या ह्याच्यामध्ये, न्यू युनियन होते तुमचं सगळं तुमच्या ह्याच्यात। हां, आणि हे बघा हे कार्ड आलं आहे चंद्राचं कार्ड। चंद्रमध्ये पण हा शंकराशी रिलेटेड आहे, म्हणजे चंद्राचं कार्ड येण्याचं आहे 2 नंबर चंद्राचं कार्ड, कारण चंद्र कोणाच्या ह्याच्यावर? शंकराच्याच ह्याच्यावर असतो ना। त्यामुळे हे कार्ड हे बघा, म्हणजे तुमच्या अगं बॅलन्सिंग होते। तुमचं जे तुम्ही विचारत होता ते विचार सोडून आता तुम्ही बॅलन्स करताय सगळं तुमच्या आयुष्यामध्ये। आणि हे बघा हे देतचं कार्ड आहे, म्हणजे 13चं कार्ड आहे। 13 म्हणजे 134, म्हणजे हे राहूचं कार्ड पण झालं। आता कालभैरव आले तिथे राहू पण येत, म्हणजे राहूची पण हे होतं। कालीमाता आहे तिथे राहू येतो, कालभैरव असेल तिथे पण राहूचं हे होतं, म्हणजे इथे राहूचं पण तुमचं राहू पण तुमचं स्ट्रॉंग होणार इथे। हां, हे करू। आणि हे 16 नंबर कार्ड आहे, म्हणजे 167, म्हणजे तुमचं स्पिरिच्युअलकडे पण तुम्ही जाऊ शकता। हे बघा नंतर हे काय 5 नंबर पेंटिकल। 5 नंबर पेंटिकल्स म्हणजे ह्याच्यामध्ये जे तुमच्या मागे काय तुमच्या घरात आजारी वगैरे होता, काय होता, काय फिजिकल प्रॉब्लेम्स होते तुमच्या घरामध्ये, किंवा पैशाची काही अडचण होती घरामध्ये, ती आता संपून तुमच्यामध्ये एक शारीरिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त होणार आणि तुमचा पैशाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार। पैशाची पण मदत तुम्हाला कोणाकडनं तरी होऊ शकते, फिजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तुमचे। आणि हे बघा हे 2 नंबर कार्ड पण हे चंद्राचंच आहे। हे बघा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्सिंग होतं आहे, आयुष्य तुमचं बॅलन्स होतं आहे, तुमचं आयुष्य बॅलन्स होतं आहे। आणि हे बघा म्हणजे तुम्ही जे विचारत होता हे 9 नंबरचं कार्ड आहे, म्हणजे मंगळाचं कार्ड झालं। हां, म्हणजे मंगळ स्ट्रॉंग होते आणि जे तुम्ही सारखे विचारत असायचे, तुम्हाला झोप रात्रीची लागायची नाही, ते आता हे सगळं हे होऊन रिमूव्ह होऊन तुम्ही ह्या विचारातून बाहेर येणार आहात। रात्री झोप नाही लागायची ना, आणि ज्यांनी तुम्हाला झोपायला नाही दिलं त्यांना रिटर्न कर्मा होणार आहे, ते आता झोपणार नाहीत व्यवस्थित बघा। आता तुम्हाला शांततेने झोप लागणार। कालभैरव हे सगळं तुमचं जे विचार आहेत तुम्ही विचारांमुळे झोपत नव्हता रात्रीची, ते आता तुमच्या घरातून निगेटिव्ह एनर्जी मूव्ह होणार आणि तुम्ही व्यवस्थित झोपणार। आणि हे बघा हे एंड ऑफ द बॉटम, हे बघा एक क्वीन ऑफ द पेंटिकल आलं। क्वीन ऑफ द पेंटिकल आलं। आज मंगळवार पण आहे, आज महालक्ष्मीचा पण वार आहे। महालक्ष्मी आपली दुर्गा देवी आज मंगळवार, किंवा आपल्या कुलदेवतेचा पण वार आहे तो मंगळवार, म्हणजे आपली कुलदेवत आली आहे, लक्ष्मी आली आहे, दुर्गा आली आहे, म्हणजे क्वीन ऑफ पेंटिकल, म्हणजे आपल्याकडे पैसा पण येतो। हे सगळं संपल्यावर कालभैरव आपल्याला पैसा पण देतं ना। राणी चालली म्हणजे तुमच्याकडे सगळंच फायनान्स करिअर रिलेशनशिप सगळ्यात तुमचं चांगलं होतं आहे, म्हणजे तुम्ही राणीसारखे राहणार ना। सगळं आहे बघा येलो कार्ड आहे,
न्यू ट्रान्सपरेशन, प्रॉस्परिटी सगळं तुमच्याकडे सगळं चांगलं राहणार व्यवस्थित. म्हणजे तुमचं सगळं चांगलं होणार आहे. तर कालभैरव चांगलं करणार तुमचं सगळं. हां, ह्याच्यामध्ये अजून होतं बघा, हे बघा, हे सगळं मागचं तुमचं सगळं निघून जाते. जे तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होते, काय तुमच्यावर बर्डन होतं, ते सगळं बर्डन कालभैरव संपवते. हे बघा, क्वीन ऑफ कप्स. क्वीन ऑफ कप्स आले म्हणजे क्वीन आली म्हणजे राणी चाल. ही जशी राणी, ही ती तशी राणी. बघा म्हणजे बघा किती राणी आलेत. ही राणी आली आहे, ही बघा ह्याच्यामध्ये कुठे गेलं राणी, हां हे बघा इथे पण क्वीन, म्हणजे 3 क्वीन आलेत बघा. म्हणजे आता तीन क्वीन आल्या म्हणजे काय, लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. हे बघा 3. आज मंगळवार आहे बघा, देवीचीच कार्ड आहे. 3 कार्ड, लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. म्हणजे आज मंगळवार आहे, म्हणजे तिन्ही देवी पण आल्या तुमच्याकडे. म्हणजे सगळं तुमचं आहे बघा. म्हणजे कप्स म्हणजे तुमचे इमोशन्स, प्रेम सगळं तुमच्याकडे, फायनान्सचं वगैरे, करिअरचं सगळं व्यवस्थित होणार. मनी येणार आणि तुमची इथे पॉवर पण वाढणार. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे, पॉवर वगैरे सगळं वाढणार बघा तुमचं. ही बघा दुसरं, ही बघा दुसरं कार्ड आलं किंग ऑफ सॉर्ड. किंग ऑफ सॉर्ड म्हणजे तुमच्याकडे जे कोणी काही करत होतं तुमच्यावर, ते आता सगळं तुमच्या मिटणार आणि तुम्ही त्यांच्यावर झाले हे करणार. तुम्ही त्यांच्यावर किंग आला म्हणजे राजा आलाय. हां, म्हणजे तुमची पॉवर वाढली. जर तुमच्यावर कोणी काही केलं तर तुम्ही त्याला मात करणार. त्याच्यावर किंग आहे ना, राजा, जे तुमच्यावर हे करणार त्याच्यावर तुम्ही मात करणार. हे बघा दुसरं काळ बघा. म्हणजे ही लोक जी तुम्हाला त्रास देत होती, तुमच्यावर काय निगेटिव्हिटी फेलवत होती, तुमचे जे शत्रू आहेत, हे बघा जे शत्रू तुमच्यावर जे काही करत होते ते बघा, आता तुम्ही ह्या पॉवरमध्ये येते आहे. मग तुम्ही याच्यावर मात करताय. जे तुमच्यावर कोण काही करेल त्याच्यावर मात करताय. ह्या लोकांचं काय चालणार नाही. ह्या लोकांवर रिटर्न कर्मा होणार आहे बघा. आणि हे बघा हे कार्ड, हे बघा, अरे वा मस्त. हे बघा 2 कार्ड आली आहेत. हे बघा वाव, सही कार्ड आली आहेत सगळी बघा. हे बघा इथे किती, हे बघा तुमच्या ह्याच्यामध्ये, हे बघा द वर्ल्डचं कार्ड. वर्ल्ड म्हणजे शनिदेव, हे शनीचं कार्ड पण येतं. आणि हे कर्मा म्हणजे तुमचं कर्मा बॅलन्सिंग होतं आहे बघा. म्हणजे तुमचे कर्मा संपत आहे आणि तुमचं सगळं न्यू होतं. म्हणजे नेम, फेम सगळं पण मिळणं. आणि इथे बघा देवाचे सगळे आशीर्वाद आहे, मित्रांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आहे. नेम, फेम पण तुम्हाला मिळू शकतं. द वर्ल्ड, एवढं सुंदर कार्ड आलं आहे बघा. हे शनीचं कार्ड पण हे होतं. हां, द स्टार, म्हणजे स्टारच्या एनर्जीत येतं. म्हणजे तुमचं सगळं बॅलन्सिंग पण होत आहे आणि तुम्ही सगळं स्टारच्या एनर्जीमध्ये येत आहे बघा. स्टार. आणि बघा इथे पण अजून एक हे आली बघा, हाय प्रिन्सेस. म्हणजे बघा ही पण देवीचंच काढलं. म्हणजे तुम्ही पूर्ण देवीशी कनेक्ट होत आहे. तुमचं हार्ट चक्रा ओपन होत आहे. तुम्ही देवाशी पूर्ण कनेक्ट होत आहे, स्पिरिच्युअल होत आहे देवाकडे तुम्ही. आणि हे बघा हे जी दोघं आहेत बघा. आता तुमच्या दारामध्ये हा कालभैरव बघा. कालभैरव तुमच्या दाराजवळ आलाय. कालभैरव आणि हे बघा सगळे बघा, कालभैरव, हनुमान बाबा आज सगळे तुमच्या दाराजवळ आहे. तुम्ही देवाशी कनेक्ट होत आहे. तुमच्या घराचं रक्षण करायला आलेत कालभैरव बघा. कालभैरव बघा, कालभैरव हे बघा मंदिर पाठी. तुम्ही मंदिरात पण जालाल कालभैरवाच्या. कालभैरव, हनुमान बाबा सगळे तुमच्या रक्षणासाठी आले तुमच्या दारावर. जे कोणी निगेटिव्ह येईल त्यांना बाहेर करणार. देवाशी कनेक्ट होत आहे. आणि हे बघा हे सगळं झाल्यावर तुम्ही सेलिब्रेशन करताय बघा. सेलिब्रेशनचं पण कार्ड आलंय. सेलिब्रेट करताय तुम्ही. तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होणार, निगेटिव्ह एनर्जी मूव्ह होणार. तुम्ही सेलिब्रेशन करताय. आणि हे बघा 3 ऑफ पेंटिकल, हे पण पेंटिकलचं कार्ड आहे. म्हणजे पैसा पण येतोय. तुम्ही युनियनमध्ये काम कराल किंवा तुमचा पित्रांचा पण आशीर्वाद येतो. हे बघा इथं मस्तच कार्ड आलं. हे बघा, हे बघा बघा एस ऑफ पेंटिकल. एस ऑफ पेंटिकल देवाकडूनच तुम्हाला गिफ्ट मिळतं आहे. पेंटिकल म्हणजे एक सुंदर देवच तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये, फायनान्समध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला हे मिळतं आहे. एस ऑफ पेंटिकल सगळीकडनं तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे. देवच तुम्हाला एक म्हणजे कुठूनही मदत करणार. जरी तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असेल तरी देव तुम्हाला मदत करतो आहे कुठून नाही कुठून तरी. एवढं सुंदर कार्ड आलं आहे हे करून. आणि हे बघा किंग ऑफ कप्स. की ह्याच्यामध्ये पण हा किंग ऑफ कप्स आले. कप्स आलेत म्हणजे राजा. म्हणजे सगळं तुमचं फुलफिल होतं आहे. राजाच्या भूमिकेत आहात तुम्ही. म्हणजे कप्स आहेत म्हणजे या कप्समध्ये सगळंच करिअर, बिझनेस, फायनान्स सगळं इमोशन हे सगळे तुमचे क्लिअर होत आहेत ह्याच्यामध्ये. सुंदर. आज मंगळवार आहे, कालभैरव अष्टमी आहे. तर तुम्ही कालभैरवचं जिथे मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. नाहीतर कालभैरव म्हणून आपण कोणा शंकराची पूजा करतो. शंकराच्या पिंडीवर आज दूध घाला. दूध दह्याने अभिषेक करा आज कालभैरवाचा. आणि कुठे कुत्रा दिसेल त्या कुत्र्याला तुम्ही चपाती वगैरे घाला. कारण कुत्र्याचं हे कालभैरवाचं वाहन आहे. कुत्रा दिसेल तर त्याला चपाती वगैरे घाला हे करू. आणि जर कालीमाता पण जर तुम्ही गेलात आज कालीमातेच्या देवळात तरी चांगलं आहे. कारण जिथे कालभैरव आहे तिथे कालीमाता पण असते. आणि बघितलं मंगळवार आहे तर तिन्ही देवींची पण कार्ड आलं. इथं आज वेगळा व्हिडिओ बनवणार होती देवींसाठी. मंगळवार आहे म्हणून देवीचा पण, माझ्या देवी इथेच आल्या सगळ्या बघा.
कप्स राजा, म्हणजे आज सगळे जिथे देवी आले तिथे बघा, जिथे देवी आले तिथे हे शंकर पण आले. हे बघा, हे शंकराचं कार्ड. मग अशी एक किंगचं पण कार्ड होतं, किंगचं अजून एक. हे बघा, किंगचं पण कार्ड होतं. म्हणजे सगळे देव पण आलेत आज आपल्या मदतीला. शंकर आले, काल हे भैरव आले, हनुमान बाबा पण आलेत, सगळेच आलेत. म्हणजे हे बघा, देव पण आज आपल्या मदतीला आले. किंग, हा बघा किंग, म्हणजे बघा आज हनुमान बाबा पण, हनुमान बाबांची पण ब्लेसिंग आहे तुम्हाला, कालभैरवाची पण ब्लेसिंग आहे. बघा, सगळेच देव आज तुमच्या मदतीला आले आणि देव्या पण आल्या. थँक्यू माझे सोल परिवार, सगळ्यांचं चांगलं होऊ दे देवा.